मराठा समाज आणि धनगर समाज किती एकजूट मजबूत आहे ना, या व्हिडिओमध्ये मी हेच सांगणार आहे. अंजन गावामध्ये जे छत्रपती शिवरायांच्या स्मारकावरून जो काही तणाव निर्माण झाला होता ना, तो तणाव निर्माण कोणामुळे झाला तर लक्ष्मण हाक्यामुळं. पण एक खरं सांगू का, लक्ष्मण हाक्या हे काय धनगर समाजाचं नेतृत्व नाहीये. लक्ष्मण हाक्या सुपारी बहादर आहे. जिकडे त्याला काहीतरी भेटेल, जिकडे त्याला काहीतरी करायचं असतं ना कांड, तिकडे तो जाऊन भुकत असतो. पण धनगर समाजाचं नेतृत्व गोपीचंद पडळकर साहेब आहेत. गोपीचंद पडळकर साहेबांचं स्टेटमेंट काय होतं? छत्रपती शिवरायांचं स्मारक बसवण्याची परमिशन मला द्या, मी स्वतः ढोल आणि ताशे वाजवून छत्रपती शिवरायांचं स्मारक गाजत वाजत बसवतो. हे स्टेटमेंट कोणाचं आहे? धनगर समाजाचं नेतृत्व गोपीचंद पडळकर साहेबांचं. आता दुसरी गोष्ट, मराठा समाजाचं नेतृत्व हे काय, तो काय बाळा आवारे का काय तो आहे का? तर नाही. मराठा समाजाचं नेतृत्व कोण आहे तर संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील. जेव्हा अंजन गावामधील जो काही तणाव निर्माण झाला होता, तेव्हा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटलांनी एक स्टेटमेंट केलं. ते स्टेटमेंट काय होतं? छत्रपती शिवरायांच्या स्मारकावरून वाद निर्माण होईल दोन समाजामध्ये, अशा ठिकाणी कुठेही छत्रपती शिवरायांचं स्मारक उभा करू नका. जे काही लोक असतील ना, सगळ्यांनी एकत्र बसा, एकत्र बसून चर्चा करून छत्रपती शिवरायांचं स्मारक प्रत्येक गावामध्ये उभा करा, असं स्टेटमेंट केलं होतं मराठा समाजाचं इमानदार नेतृत्व संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटलांनी. आता मग हे तणाव महाराष्ट्रामध्ये का निर्माण होतोय? कारण एक सगळ्यांनी गोष्ट समजून घेण्याची गरज आहे. हे जे कोणी स्मारक उभा करते, जे कोणी तिथे जाऊन तणाव निर्माण करते, लक्ष्मण हाक्यासारखे, आवरे पाटलासारखे, हे जे लोक आहेत ना, यांना काहीतरी स्वतःचा स्वार्थ, राजकीय करिअर करायचंय म्हणून हे एकमेकाच्या अंगावरती, ही जात त्या जातीच्या अंगावर गेलं पाहिजे, असं या लोकांचं षडयंत्र आहे. आता हे सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि सगळ्या गावातील लोकांनी एकत्र यायला पाहिजे, एक मिटिंग ठरवायला पाहिजे आणि छत्रपती शिवरायांचं स्मारक प्रत्येक गावामध्ये एक तरी असलंच पाहिजे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आज आपलं अस्तित्व टिकून आहे. आज आपले मंदिर, आपल्या आया बहिणी सुरक्षित आहेत, ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. आणि कुठेही गोरगरीब धनगर समाजानं छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध कधीच केलेला नाहीये. मराठा समाजालाही हे माहिती आहे. फक्त हे जे राज्य करतात ना, ज्यांना राजकारण करायचंय छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर, पुन्हा अजून दुसरी गोष्ट, आपले देवी देवतांचा वापर करून गोरगरिबांच्या टाळूवरचं लोणी खायचं, हे जे लोक आहेत ना राज्यकर्ते, या लोकांमुळे कुठंतरी दोन समाजामध्ये दरी निर्माण होते. पण भोळी बापडी जनता जरी असली ना, तरी ती